नागपूर महानगरपालिका कर वसुलीमध्ये अजूनही पुढे गेलेली नाही। त्यामुळे येणाऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांची मात्र डोकेदुखी यामुळे वाढणार आहे आणि चांगलीच कसोटी लागणार असल्याचं चित्र पाहायला मिळते। मनपाच्या मालमत्ता आणि नगररचना विभागामध्ये अजूनही 400 कोटीची तूट असल्याचं चित्र पाहायला मिळते। 5438 कोटीचा अर्थसंकल्प असताना अपेक्षित उत्पन्न मात्र अजूनही पूर्ण होताना दिसत नाही। मालमत्ता करातून 400 कोटीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे असलं तरी जानेवारीच्या अखेरपर्यंत फक्त 173 कोटीची वसुली झालेली आहे आणि मार्चपर्यंत ही वसुली पूर्ण करण्याचा अंदाज जो आहे तर आता जी वसुली झालेली आहे त्यानुसार जर बघितलं तर 200 ते 225 कोटी वरच ती वसुली थांबण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। त्यामुळे जी मालमत्ता कराची वसुली आहे, कारण मालमत्ता करातूनच महानगरपालिकेला मोठं उत्पन्न मिळत असतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे। 474 व्यावसायिक मालमत्ता धारकांकडे 300 कोटीहून अधिकची थकबाकीची रक्कम असल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता नागपूर महानगरपालिकेचा कर विभाग जो आहे तो ज्याप्रमाणे प्रशासकीय सत्ता या ठिकाणी होती त्यामध्ये वसुली जी आहे त्या पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही। त्यामुळे आता जे नवीन पदाधिकारी महानगरपालिकेत येणार त्यांच्यापुढे मात्र एक कर वसुलीचं मोठं आव्हान ठरणार आहे, कारण आता फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये एंडिंग असते। अशामध्ये एवढ्या कमी दिवसात कशा प्रकारे वसुली करेल हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।